नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा, लागेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर आता मम्मी साहेब मंजूला देते घराबाहेर काढून. कारण तर मंजूला का बरं घराबाहेर काढून देते, तर इन्स्पेक्टर ती मंजू म्हणजे ती नवीन आलेली मॅडम असते ना, तर त्या मॅडमना ऑफिसरना काय केलेलं असतं, तर ते सत्याची आई असते ना, तर सत्याच्या आईला भलतंच आरामतराम सांगितलं असतं, काहीतरी असं कान भराव गोष्ट सांगितली होती. आणि मंजूला तिनं सांगितले की तुम्ही मंजूला घराबाहेर काढून द्या, मग मी माझं बाकीचा प्लॅन करते. असं फक्त त्या ऑफिसरना मंजूच्या सासूला सांगितलं, म्हणजे सत्याच्या आईला सांगितले. तर मित्रांनो, आतापर्यंत कहाणीमध्ये वेगळाच ट्विट होता. कारण आतापर्यंत आर्यनला मंजूसोबत लग्न करत होतं आणि सत्याला बी सुद्धा मंजूसोबत लग्न, त्यांचं हळद एकमेकांची लागलेली होती. पण काही कारणास्तमुळं सत्य आणि मंजूचं लग्न रद्द झालेलं आहे. तर मित्रांनो, आता मंजू भर मंडपातून उठून गेलेले आहे. कारण आता मंजूचं अजून काहीतरी कळालं नाही, कारण समजलं नाही, कारण 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 काही समजलं नाही आहे. तर मंजू का बरं उठून गेली म्हणून सर्व फॅमिली आणि सर्व बघतच राहिले. मंजू उठून गेली तर ते ऑफिसरना सांगितले सत्याच्या आईला, तुम्ही फक्त मंजूला घराबाहेर काढून द्या. तिथल्या म्हणजे मंजूला सत्याची आई मंजूला घराबाहेर काढून देत होती. तर तेवढ्या दर्जातून सत्य आतमध्ये आला आणि जी सत्याची मावशी असते ना, ती मावशी म्हणाली, चल सत्या मी येते. कारण लग्न रद्द झाल्यामुळं ती आता ती बी म्हणाली, चल मी येते. तर अजून काही कारण समजले नाही, कारण कशामुळं लग्न रद्द झालं, काय झालं. आता आर्यनच्या मनासारखं झालेलं आहे. आर्यन आता पोलीस स्टेशनमध्ये, मंजूने आर्यनला अटक करून पोलीस स्टेशनमध्ये टाकलेलं आहे. तर आता आर्यनला ही गोष्ट पोलीस स्टेशनला कळल्याच्या बाद आता आर्यन भलताच खुश होणार. कारण आज आर्यनची बेल कोणीतरी घेणार आहे. आर्यनचे वडील आर्यनची बेलसुद्धा घेऊन आर्यनला सुद्धा बाहेर आणणार आहे. आर्यनच्या वडिलांनी, तात्यासाहेबांनी आपले ते नवीन ऑफिसर असताना त्या नवीन ऑफिसरला पैसेसुद्धा दिलेले आहे. म्हणजे ते पैसे देऊन त्या ऑफिसरला आर्यनच्या वडिलांनी आर्यनच्या तात्यासाहेबांनी करून घेतलेलं आहे. कारण आता तात्यासाहेब म्हणते की तू आता सत्याला अटक कर, नाही तर मंजूला काहीतरी कर. तर असं आर्यन सत्याच्या ते आपलं हे राहते ना, तात्यासाहेबांनी पैसे दिलेले 50 लाख रुपये रिश्वत दिलेले आहे आता ऑफिसरला. आता हे मंजूला कळल्याच्या बाद आता मंजू त्या ऑफिसरची ड्युटी घेणार का, म्हणजे त्या मंजूला आता समजणार की आता हे ऑफिसरना 50 लाख रुपये घेतले, तर 50 लाख रुपये घेतल्यामुळं आता मंजू त्या ऑफिसरची नोकरी गमावणार असं तर मला वाटते. ती सांगणार कोणाला तरी. तिच्याजवळ आता फोटोसुद्धा आलेले आहे 50 लाख घेताना. आता ती नवीन ऑफिसरना 50 लाख घेतले म्हणून तिच्याजवळ फोटोसुद्धा आलेले आहे. तर मित्रांनो, आता त्या ऑफिसरची नोकरी जाणार का, आता ऑफिसरला काही धोका होणार का. तर आता ऑफिसर निघालेले मंजूला घराबाहेर काढून देण्यासाठी. कारण तात्यासाहेबांनी सांगितले की आता तू फक्त मंजूला घराबाहेर काढून दे, बाकीचा प्लॅन मी करतो, असं त्या ऑफिसरला तात्यासाहेबांना सांगितलं. तर मित्रांनो, आता मंजू भर लग्नाच्या मंडपामधून उठून गेलेली आहे. कारण तिनं लग्नासाठी दिला नकार. तर का बरं लग्नासाठी दिलेला असेल तिनं नकार, हे कारण आजपर्यंत मला कळालं नाही. जसं कारण कळलं तसं मी तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये, पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की सांगेल. मित्रांनो, आता समजा वेगळंच ट्यूथ, आतापर्यंत मंजूच्या मालिकेमध्ये वेगळं वळण येत होतं आणि आता डबल वेगळं वळण आलेलं आहे. कारण आता इन्स्पेक्टर, आता जे मंजूने लग्नासाठी दिलेला नकार का बरं दिला, आता फक्त मंजूला वाटत आहे की आता आर्यन सुटून आल्याच्या बाद आर्यन एक तर मला मारेल न सत्याला मारेल, अशी मंजूच्या मनामध्ये भीती आहे. कारण आता आर्यननं सांगितलंय मंजूला, मंजू तू माझी नाही होऊ शकली, तुम्ही कोणाचंच नाही होऊ देणार, असं फक्त आर्यन बोललेलं आहे मंजूला. तर मंजूच्या मनामध्ये एकच भीती आहे की आता आर्यन मला मारन ना तर आमच्या सत्याला मारल, असं मंजूला वाटत आहे. मित्रांनो, आता तात्यासाहेबांनी त्या इन्स्पेक्टरला, म्हणजे त्या ऑफिसरला 50 लाख रुपये देऊन रिश्वत दिलेली आहे. आता ती रिश्वत घेऊन ऑफिसरच्या कामाला निघाला आहे. कारण आता ऑफिसर ती मॅडम आहे ना, ती मॅडम निघाली आहे. ती मॅडम फक्त आता मंजूला घराबाहेर काढून देण्यासाठी मंजूच्या सासूला, म्हणजे सत्याच्या आईला भलतंच काही सांगत आहे. कारण फक्त तुम्ही आता हिला घराच्या बाहेर काढून द्या असं म्हणत आहे. मित्रांनो, सत्याच्या आईला विचारायला गेला, आई तू का बरं मंजूला घराबाहेर काढून देत आहे. तर सत्याच्या आईमध्ये तुला काय करायचं, तर फक्त हिला आता घराबाहेर काढून द्यायचं. आता तात्यासाहेबाचा प्लॅन सफलता झालेला आहे. तात्यासाहेबाचा प्लॅन सक्सेस होताना दिसत आहे. तर मित्रांनो, आता तात्यासाहेबांनी 50 लाख रुपये दिलेले, कशामुळे दिलेले, फक्त इन्स्पेक्टर मंजूला घराबाहेर काढून द्यायचं आणि मग मी सत्याची वाट लावतो, असं तात्यासाहेब त्या आपल्या ऑफिसरला म्हणाला आहे. ऑफिसरना सुद्धा बी आपलं इमान विकलेलं आहे, म्हणजे तिनं रिश्वत घेऊन तिचं देश सेवा असते ती विकलेली आहे. तर मित्रांनो, असेही काही पोलीसवाले म्हणजे ऑफिसर असतात. तर असे ऑफिसर पैसे घेतात आणि खोट्याचं नाटं, म्हणजे खोट्याचं खरं करतात आणि खऱ्याचं खोटं करतात. असे काही ऑफिसर या आपल्या याच्यामध्ये बी असतात. तर मित्रांनो, जशी मालिका वळण येत आहे, आतापर्यंत आर्यनला मंजूसोबत लग्न करत होतं आणि मंजू बी लग्नासाठी राजी झालेली होती. पण रात्री काय अचानक घडलं, तर मंजू भर मंडपामधून उठून गेलेली आहे, तिला लग्न करायचं नाही. तर मित्रांनो,
का बरं तिनं लग्नाला नकार दिला असेल, तर हे मला अजून काही समजलेलं नाही. तुम्हाला काही समजलं तुम्ही कमेंटमध्ये तुमचं मत नक्की नोंदवा. मित्रांनो, आता सत्याला वेगळंच हे झालेलं आहे, सत्याच्या मनामध्ये वेगळा प्लॅन तयार झालेला आहे. सत्या म्हणतो मंजूना का बरं लग्नासाठी नकार दिला असेल, मंजू का बरं भर मंडपातून उठून गेली असेल, तर हे सत्याला सुद्धा अजून कारण कळलं नाही. चित्रकार काका सुद्धा हे कारण शोधण्यासाठी मंजूकडे जातात, पण मंजू काही शब्दही बोलत नाही. मित्रांनो, आता सत्याची आई मंजूला घराबाहेर काढून देण्यासाठी ठामपणे तिचा निर्णय असतो आणि ती निर्णयाला ठामपणे होते. कारण ती म्हणते आता मंजू माझ्या घरात राहू शकत नाही. मंजूला तिने धक्का मारून बाहेर ढकललेला आहे, पण तिथल्यामध्ये सत्या हा दर्जातून बाहेरून सत्या दर्जात आलेला म्हणजे घरात आलेला आहे. सत्याच्या गळ्यामध्ये मंजू पडलेली आहे. आता मित्रांनो, ऑफिसरना असं काय सांगितलं की सत्याच्या आईने मंजूला घराबाहेर काढून देण्यात सत्याची आई आपली ही पडली. तर असं डोक्यात सांगितलं की आई तुम्ही हिला काढून द्या, तुमच्या मुलाला मंजूमुळं धोका आहे, असं त्या ऑफिसरनं सांगितलं आहे. तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.